स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचा प्रथम संवाद सोहळा अमरावती येथील वंदू इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पार पडला। या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष DS लोखंडे प्रमुखपणे उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील पत्रकार सभासदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। कार्यक्रमात बोलताना लोखंडे यांनी पत्रकारांवर वाढत असलेल्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। पत्रकार हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ असूनही तो आजही दुर्लक्षित आहे। उन्हाळा, पावसाळा आणि कडाक्याच्या थंडीतही पत्रकार सतत काम करतो, मात्र त्याच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडे कोणतीही सक्षम योजना नाही, ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं। शासनानं पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावेत अशी मागणी त्यांनी केली। या प्रसंगी संघटनेत नव्यानं सहभागी झालेल्या पत्रकारांचा शाल, ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। संवाद सोहळ्यात पत्रकारांच्या समस्या, संघटनेचं महत्त्व आणि भावी कार्यदिशा यावरही चर्चा करण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूज करता गजानन जिरापूर यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।